आपण तर फारच हुशार आहात। आपण जाऊन सांगावे त्या भिकाऱ्याला की इथून निघून जावे, नाहीतर असे नको व्हायला की आप्पाजी खाऊन खाऊन हरिओम व्हावे। हरिओम। जर मी तुम्हाला म्हणाले तर तुम्ही मला चमत्कार दाखवाल का? साहित्य चमत्कार आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग नाही होऊ शकत लक्ष्मी, आणि हा कोणासमोर स्वतःला सिद्ध करण्याचा मार्गही नाही होऊ शकत। चमत्काराची शक्ती तर इतरांना मदत करण्यासाठी असते। हो, मला एवढं नक्की माहित आहे की आज तुला जिलेबी खायची आहे। कसं कळलं की मला जिलेबी खायची आहे? अजून कोणीतरी आहे ज्याच्याकडे आज भरपूर जिलेबी आहेत। आणि जर त्याने एवढी जिलेबी, एवढी मिठाई एकट्याने खाल्ली तर त्याला खूप त्रास होऊ शकतो। आणि अशा परिस्थितीत तू त्या भल्या माणसाला मदत करू शकतेस। तर बोल, तयार आहेस? मी तयार आहे। तर मग भरपूर मिठाई खावी लागेल। याहून चांगली गोष्ट कोणती असेल? जिलेबी? ही तर केवढी गरम आहे, कुरकुरीत आहे। कुठून आणली? इथूनच, शिर्डीमधून। शिर्डीमधून? पण शिर्डीच्या कोणत्याही दुकानात मी अशी जिलेबी पाहिलीच नाही कधी। बायजाई, आता तूच सांग, शिर्डीमध्ये यावेळी या जिलेबी कुठे मिळत आहेत? याचा अर्थ साईला माझं दुःखही कळलंय आणि तो यांना मदतही करतोय। फारच चविष्ट आहे। म्हणूनच तर भरपूर मिठाई खायची आहे तुला। खरंच?
घे. आता लाडू खा. लाडू? लाडू तर मोनीलाही खूप आवडतात. अरे मग कसला विचार करतेस? बोलो मोनीलाही, आणि हो, तिच्या सर्व सवंगड्यांनाही बोलो. भरपूर मिठाई खायची आहे. जा, लवकर जा. मी जे काही खातोय मला असं का वाटतंय की ते माझ्या पोटात न जाता कुठेतरी दुसरीकडेच जातंय. साईनाथा तुझे सरकार, नाव तुझ माझी आता लावी रे द्वार. युगे युगे भक्तांसाठी घेसी अवतार. तुझी दाता तुझी विधाता तुझी रे माझा तारणहार. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साईराम. ओम साई ओम साई ओम साई ओम. पाहताय काय? वाढा, आणखी वाढा. सगळं वाढा. वाढण्यात संकोच का? वाढा. आता तर मी आणखी खाईन. समाप्त झालं? काही हरकत नाही. मला घरी जाऊन सुद्धा जेवायचं. दादा, हा मनुष्य आहे की दानव? 50 माणसांचं जेवण जेवण म्हणतोय, अजून खाणार आहे. अधाशी कुठलं. येतो मी. आज जाऊ देतोय अप्पाजी. पुढल्या वेळी क्षमा करायचो नाही, समजलात ना?
हा लाडू हा लक्ष्मी खाणार. बस बस, आता पोट फुटेल ना. अरे तर मग नाही, पोट भरलं. हा शेवटचा आहे. चला 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 चला. अरे काही हरकत नाही बुवा, जशी श्रीरामाची इच्छा. घरी जा बायजाई, सगळं ठीक आहे. काय बायजाई, पुन्हा तेच? मी तुला समजावलं होतं ना. अल्लाह मालिक. इंग्रज सरकारने बनवलेल्या नवीन नियमांनी आमचे हात बांधून ठेवले आहेत. नाहीतर कधीचा त्या वैराग्याला शिर्डीमधून बाहेर हुसकावून फेकून दिला असता. घरच्या सत्तेत आपले स्थान भक्कम करण्याची ही संधी कशी बरं गमावेल ही चिवताई. दादा दादा बोल. दादा, तुला असं अस्वस्थ पाहून फारच घालमेल होते माझी. पण एवढं सांगते हो, जे काही घडलंय ना त्यात तुझी अजिबात चूक नाहीये. चूक तर जेवण बनवणारीची आहे. तू 50 माणसांचं जेवण बनवायला सांगितलं होतंस, पण मला नाही वाटत बाई 10 माणसांपेक्षा जास्तीचं जेवण बनवलं असेल. आणि कमी जेवण बनवल्यामुळे तुला तोंडघशी पडावं लागलं. आपल्या छोट्या छोट्या हातांनी अजून किती काम करणार तू. तुम्ही एवढं सगळं खायला दिलं, ते आधी पचलं तर पाहिजे ना. ऐकलंस, तुझी लहानशी मुलगी किती मोठ्या मोठ्या गोष्टी करते. आई, कुठे होतीस तू? कधीपासून शोधते मी तुला. मोनीने सांगितलं नसतं तर कळलंच नसतं तू इथे आहेस. चल घरी चल, सकाळपासून काय बी खाल्लं नाहीयेस बघ तू. आई, साईनी मला आणि माझ्या मित्रांना एवढी छान छान पक्वान्न खायला दिली की तू विचारही करू शकत नाहीस. खरकट सांडलं होतं ना, तेच साफ करत होते. साईंचं घर असं घाणेरडं सोडून कसं जाऊ मी? यांना आधी कधीच भेटली नाहीस ना तू. मला एक नवीन मित्र भेटलाय. आणि सरकारांचा हुकूम आहे की त्या पडक्या घरात राहणाऱ्या वैराग्याला आजपासून कोणीही भिक्षा देणार नाही. आई, चल तू घरी चल, खूप उशीर झालाय. आई, आधी हे स्वच्छ करण्यात साईंची मदत तर करू दे. नाही, चल तू इथून. आई, मला साईंना मदत करायची आहे. लक्ष्मी, सगळंच केलंस की तू. सर्व स्वच्छ आहे इथे बघ. तुझ्यावर अन्नपूर्णेची कृपादृष्टी कायम राहील. आणि इतरांना मदत करण्याचा हा जो गुण आहे ना, याला कधीच गमावू नकोस. मदत कसली? तुम्ही तर मला हे पूर्ण स्वच्छ करूच दिलं नाही. तुझी जेवढी क्षमता आहे
त्यापेक्षा जास्त मदत केली आहेस तू मला. आणि तुझ्यासारखाच जगातील प्रत्येक माणूस जर इतरांची मदत करू लागला तर हे जग फारच सुंदर होऊन जाईल. पण माझ्याकडे तर काहीच नाहीये कोणाची मदत करण्यासाठी. माझी गोड बाहुली ती. मदत करण्याची पहिली पायरी आहे हेतू. हेतू? हेतू जोपास, क्षमता आपोआपच येईल. अंधार संपवण्यासाठी डोंगरा एवढे कष्ट नाही लागत. एक लहानसा दिवा लाव, अंधार आपोआप दूर सरून जाईल आणि त्याचा प्रकाश चारी दिशांना पसरेल. माहित नाही दिवसभर कुठे कुठे भटकत असते, कुणाकुणाशी बोलत असते. स्वतःशीच का बोलतेय साई? साईंना भेटून बरं वाटलं ना? त्याने मोनीला बरं केलंय, चांगला माणूस दिसतो. पण तुला माहित आहे ना, कुलकर्णी सरकारने आदेश दिला आहे की कुणीही त्या वैराग्याची मदत करायची नाही. उद्या कुणी कुलकर्णी सरकारला सांगितलं तर तसंही सगळे संधी शोधत असतात आपल्याला त्रास. पण साई तर एवढे चांगले आहेत, त्यांचं कोणाशी काय वैर? पाहिलं पंताजी, मला पाहून कशा घाबरल्या या दोघी. अहो, तुमचा चेहराच असा आहे की कुणीही घाबरेल तुम्हाला. कुठून येताय तुम्ही दोघी? साईंना भेटून. आणि काय करत होतात तिथे? जिलेबी खात होतो. जिलब्या? त्या वैराग्याकडे जिलब्या कुठून आल्या? किती बनवल्या होत्या जिलेब्या? 40 ते 50. 40 ते 50. एवढ्या सगळ्या जिलेब्या अप्पा पाटील कशा खाऊन गेला? 5 मी खाल्ल्या आणि बाकी मित्रांनी. पण जिलब्या तर आज सरकारांच्या घरातच बनल्या होत्या ना. फक्त जिलब्याच खाल्ल्या की अजून काही? माफी असावी, आम्हाला उशीर होतोय. पोरगी काय बाई बडबड करते. चल. मागे माझ्या प्रश्नाचं उत्तर न देणं म्हणजे सरकारांच्या प्रश्नांचं उत्तर न देण्यासारखं आहे. उत्तर दे. फक्त जिलब्याच दिल्या की अजून काही पक्वान्न दिली त्या भिकाऱ्याने? भिक्षू नाहीयेत ते. त्यांनी आम्हाला जिलेबीच नाही, भजीही दिली. आणि लाडू तर फारच चविष्ट होते. भजी आणि आळूवडी किती माणसांसाठी बनवण्यात आली होती? 50 माणसांसाठी बनवण्यात आली होती. 50 माणसांचं जेवण अप्पा पाटील एकटा जेवून गेला? अशक्य, निव्वळ अशक्य. अशक्य का? मी म्हंटल ना, साईंकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाहीये. ते कोणत्याही अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात. आळूवडी, लाडू, भजी, जिलेब्या हे सगळं अप्पा पाटलाने खाल्लं. हे सगळं कसं झालं कोणी सांगेल का आम्हास? जीव, तुझं बरोबर आहे.
हिने जेवण कमी बनवलं आणि आता ही खोटं बोलते. जर अप्पा पाटील एवढं जेवण जेवला असता तर तो जिवंत राहिला नसता. जाताना तो असंही म्हणून गेला की तो घरी जाऊन अजून जेवण जेवणार. हे तर तसंच झालं जसं की कुबेराच्या घरी गेले गणेश आणि सगळं जेवण एकट्याने संपवलं. कुबेराचा अहंकार जसा तुटला होता ना, एक तर आप्पा पाटील गणेश आहेत किंवा मग आपल्याच घरात अन्न कमी बनवलंय. नाही नाही, माझ्यावर विश्वास ठेवा हो. जरी 50 माणसं आली असती ना तरी जेवण कमी पडलं नसतं. नक्की काहीतरी वेगळं कारण आहे. अजून काय कारण असू शकतं रुक्मिणी? सांग ना. आपली चूक इतरांवर लादायची आहे का ग तुला? चूक नाही, आम्हास तर वाटते हे तुझंच कारस्थान आहे. आपण असं का विचार करताय? विचार करतोय? आम्ही तर पाहतोय. त्या वैराग्यासाठी तुझ्या मनात फारच सहानुभूती आहे. त्या दिवशीही मी नाही म्हणालो तरी तू त्याला भिक्षा दिलीस. तुझ्यामुळेच आमचा अवमान केला त्याने. आणि तू विचार केला असशील की जर अप्पा पाटील पराभूत झाले तर त्या वैराग्याला शिर्डीमधून जावं लागेल, हो की नाही? एवढ्या चांगल्या पतीच्या पराभवाची कामना करणारी स्त्री तर राक्षसांमध्येही नव्हती. परंतु माणसात आहे जीव, माणसात आहे. आपण चुकीचं समजताय. तर मग खरं काय आहे? अप्पा पाटलाने एवढं सगळं भोजन कसं काय संपवलं? उत्तर दे. उत्तर मी देतो सरकार.